कोणाशी कम्पेअर करायला पाहिजे, तर आपण स्वतःशी कम्पेअर करायला पाहिजे. आपण मागच्या वेळेस काय होतो, आपण मागच्या टेस्टला काय परफॉर्मन्स दिलेला आहे, आता आपल्याला पुढे काय करायचंय, काय चुकलं होतं, काय बरोबर करायचंय, ह्या गोष्टी जर केल्या जर राहिल्या, त्याच्यात तुम्ही किती कव्हर करताय, कशा पद्धतीने कव्हर करताय, कशी स्ट्रॅटेजी प्लॅन एक्झिक्यूट करताय, त्या गोष्टीला मॅटर आहे. म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट खूप कमी आहे T20च्या मानाने. म्हणजे त्यांना जवळपास 45 बॉलमध्ये 50 रन काढले. नमस्कार महाराष्ट्र, मॅथ्स वर्गाच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव सुमित सामनीकर, मी तुमचा मॅथ्स मेंटर आहे. आजचा विषय थोडासा वेगळा. पुन्हा एकदा काही लोकांच्या डोक्यात काही गोष्टी चालू असतात. काही स्टुडंट्स मला नेहमी विचारत असतात की सर, आम्ही 10th पर्यंत जास्त अभ्यास केलेला नाहीये किंवा आम्ही ऍव्हरेज स्टुडंट होतो, तर मग आम्ही सीईटी मध्ये आमच्यासाठी टॉप कॉलेज आम्हाला भेटू शकतं का, किंवा आमचा रँक खूप चांगला येऊ शकतो का? तर हा पण एक प्रश्न असतो बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये. हा प्रश्न जेईला जाताना जास्त विचारला जातो, सीईटीला पण आजकाल याच्यासाठी विचारला जात आहे कारण सीईटीची डिफिकल्टी लेवल थोडी थोडी वाढत चालली आहे. आज सीईटी मध्ये ऍक्च्युअल डिफिकल्टी लेवल वाढतीये का आणखीन काय इश्यू आहे, ह्याच्याशी रिगार्डिंग एक मागचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या एकदा. तर आता याच्यामध्ये ज्या मनातल्या शंका असतात आपल्या, की आपण खरंच चांगला परफॉर्म करू शकतो का नाही, गिवन अ टाइम बाउंड गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आपण चांगला परफॉर्म करू शकतो का, याच्याशी रिलेटेड पण काही गोष्टी आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले मॅथ्स वर्गाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आमचं इंस्टाग्राम, फेसबुक आणि टेलिग्रामचे जे काही पेजेस आहेत त्याला सुद्धा फॉलो करायला विसरायचं नाहीये. तर आजचा विषय स्टार्ट करूयात. यू डोंट नीड टू बी अ टॉपर टू स्कोर वेल इन एमएसटी सीईटी 2027. 2027 चे जे मुलं एमएसटी सीईटी देणार आहेत त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ. व्हॉट मेनी स्टुडंट रिअलाइज टू लेट. आता काही लोक काही गोष्टी उशिरा त्यांना समजतात, तर ते काय आहेत? सगळ्यात पहिल्यांदा मिथ काय काय आहेत त्याच्यावर मी बोलणार आहे. टॉपर्स हॅव ऑलरेडी वन. जे टॉपर्स मुलं आहेत ते ऑलरेडी जिंकलेले आहेत. आपल्यासाठी रेसच नाही राहिली, आपण आता संपलेलो आहे. आपल्यासाठी आता स्पर्धा राहिलीच नाही. आपण जरी स्पर्धेत सहभाग घेतला तरी आपल्याला काही भेटणार नाहीये. हे पहिलं मिथ आहे. स्मार्ट स्टुडंट्स हॅव अन अनफेअर ऍडव्हान्टेज. जे जास्त हुशार मुलं असतात त्यांना एक ऍडव्हान्टेज असतो एक्झाम मध्ये. ऍव्हरेज स्टुडंट्स कॅनॉट कम्पीट. ऍव्हरेज स्टुडंट्स आहेत ते कॉम्पिटिशन देऊ शकत नाही, ते कॉम्पिटिशन मध्ये टिकूच शकत नाही. हे सर्वच्या सर्व मिथ आहेत. म्हणजे ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत. असं काहीही नसतं. याच्याशी रिलेटेड कोणताही ऑथराइज डेटा नाहीये. लक्षात ठेवा, आपल्याला जर टॉपर व्हायचंय किंवा आपल्याला जर एखाद्या एक्झाम मध्ये टॉप करायचंय, आपल्याला आपलं ड्रीम कॉलेज जर अचीव्ह करायचंय, तर आपण टॉपर असण्याची गरज नाहीये. पहिल्यापासून म्हणतोय मी. आपण जरी टॉपर नसलो तरी पण आपण मेहनतीने पुढे जाऊ शकतो. आपणही तो रँक, ते कॉलेज जे आहे त्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेऊ शकतो जे आपलं ड्रीम कॉलेज आहे. महाराष्ट्रातल्या सीईटी वरचे जेवढे काही ड्रीम कॉलेजेस आहेत, सीओएपी असेल, व्हीजेटीआय असेल, त्याच्यानंतर एसपीआयटी असेल, ज्या काही कॉलेजचा तुम्हाला असं वाटतंय की इथे आपला नंबर लागला तर लाईफ सेट आहे आपली, तर त्या कॉलेजला तुम्ही सुद्धा जाऊ शकता जरी तुम्ही आधी टॉपर नसले तरी सुद्धा. ठीक आहे, ते मिथ पहिले हे डोक्यातून काढून टाका की असं काही असतं. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा पार्ट. रियालिटी काय? एमएसटी सीईटी इज नॉट अ स्कूल रिपोर्ट कार्ड. मेनी overestimate the competition and underestimate what 1 year of focused work can achieve. म्हणजे बरेच लोक या भ्रमात जगत असतात. मी 10वीचा सीबीएसई टॉपर आहे, मी 10वीचा स्टेट मध्ये, मला स्टेट बोर्ड मध्ये 99% होते. आता माझ्यासाठी सीईटी तर काय, सीईटी एकदम चिल्लर आहे माझ्यासाठी, किंवा जेडब्ल्यूसी एक्झाम तर मी वरवरच क्रॅक करू शकतो. तर हे जे आहे हे ओव्हर कॉन्फिडन्स आहे. 10वीचा सिलेबस तुम्हालाही माहिती आहे किती कमी असतो, 11वी 12वीचा सिलेबस किती वास्ट आहे. एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. एक्झाम मध्ये फक्त पुस्तकावर डिपेंड न राहता अजून काय काय गोष्टी मॅटर करतात, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे सांगितलं की बरेच जण काय करतात की कॉम्पिटिशनला, असं वाटतं त्यांना कॉम्पिटिशन काही नाही आपल्यासाठी आणि आपण आरामात क्रॅक करू शकतो. पण त्यांना हे माहित नाही की एखादा कासव आणि सशाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की ससा जो आहे तो फास्ट पुढे जातो आणि झोपी जातो झाडाखाली, आणि जो कासव असतो तो हळूहळू हळूहळू करत करत तो आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतो. आता आपल्याला कासव आणि ससा ह्या दोन्हीचे क्वालिटीज लागणार आहेत.
दोन्हीच्या क्वालिटी याच्यासाठी लागणार आहे, मी तेच सांगतोय. आता आपण 21व्या शतकात आहोत. सगळ्या जुन्या गोष्टी जशाल तशा फॉलो होतील का? नाही होणार. आपल्याला तशासारखी स्पीड पण लागणार आहे आणि कासवासारखा पेशन्स आणि कन्सिस्टन्सी सुद्धा लागणार आहे. दोन्ही गोष्टी लागणार आहेत आपल्याला. मग आपल्याला काय करायचं? आपल्याला 1 वर्ष, आता 2027 ला तुम्ही एक्झाम जर देत असाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये खूप पाहिजे, तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे पुढच्या 8 ते 10 महिन्यामध्ये, आणि त्याच्यानंतर तुमचा स्कोर डेफिनेटली चांगला येऊ शकतो. बरं, आणखीन एक रिमाइंडर देऊन टाकतो. असं समजतंय जनरली, काही न्यूज मध्ये पण आलेलं आहे आणि बऱ्याच जणांच्या याच्यावरून मी बघितलंय की डिसेंबर एंडिंगला पहिला अटेम्प्ट होणार आहे एमएसटी सीईटी 2027 साली, डिसेंबर 26 ला, आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये सेकंड अटेम्प्ट होणार आहे. जर असं होत असेल तर तुमच्या हातामध्ये आता 7 ते 8 महिने बाकी आहेत. 7 ते 8 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी जर कव्हर करायच्या असतील तर प्रॉपरली कव्हर कराव्या लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण 7 ते 8 महिने म्हणजे कमी वेळ आहे का? नाही, तो वेळ सफिशियंट आहे जर तुम्ही प्रॉपरली फोकस स्टडी केला तर. त्यामुळे त्याच्यासाठी आपण काम करणार आहोत. डिफरंट एरिनाज डिफरंट रूल्स. तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं स्कूलमध्ये एखादा टॉपर आहे, मी तर टॉपरच नव्हतो, पण स्कूलच्या एक्झाम लॉंग आन्सरच्या होत्या, प्रेझेंटेशन मॅटर करत होतं, स्टेप मार्किंग मॅटर करत होती. आता जे आपण सीईटी देणार आहे त्याच्यामध्ये काय मॅटर करतं? स्पीड मॅटर करते, अॅक्युरेसी मॅटर करते, एमसीक्यू हँडलिंग कसं आहे ते मॅटर करतं, आणि परफॉर्मन्स अंडर प्रेशर मॅटर करतं. या 4 गोष्टी मॅटर करतात त्याच्यात. ह्या गोष्टी काहीही मॅटर करत नाही, कारण आपल्याला आता एमसीक्यू पॅटर्नची परीक्षा द्यायची, तर ह्या गोष्टी मॅटर करतात. तर हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न एमएसटी, हे बघा 10वीला कोणी टॉपर असू द्या, पण त्यांना कधी एमएसटी सीईटी दिली का 10वी पर्यंत? नाही दिली. म्हणजे त्याला पण एमएसटी सीईटी पहिल्यांदाच द्यायची, तुम्हाला पण पहिल्यांदाच द्यायची. मग दोघांसाठी ग्राउंड सेमच आहे, माझं म्हणणं ते. ठीक आहे, त्यामुळे कोणी टॉपर असो किंवा नसो, आपण आपल्या मेहनतीने पुढे जाऊ शकतो, 100% पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, बघा आता महत्वाचा पार्ट, स्टॉप कम्पेअरिंग स्टार्टिंग पॉइंट. आता काही लोक 8वी पासून तयारी सुरू करतात, स्पेशली आयआयटी जेईची, आणि मग काही लोक 11वीला आल्यावर चालू करतात. तर त्यांना असं वाटतं की नाही आपलं होऊ नाही शकत, 8वी पासून जो आहे तो जास्त पुढे जाऊ शकतो. मुळात हे कंपॅरिझनच चुकीचं, हे कंपॅरिझनच चुकीचं. डेस्टिनेशन दोघांचे एकच आहेत. आपल्याला कॉम्पिटिशन कोणाशी आहे किंवा आपल्याला कोणाशी कम्पेअर करायला पाहिजे, तर आपण स्वतःशी कम्पेअर करायला पाहिजे. आपण मागच्या वेळेस काय होतो, आपण मागच्या टेस्टला काय परफॉर्मन्स दिलेला आहे, आता आपल्याला पुढे काय करायचंय, काय चुकलं होतं, काय बरोबर करायचंय, ह्या गोष्टी जर केल्या तर मला असं वाटतं त्याचा जास्त फायदा होणार आहे. बघा दिले, फोकस एंटायरली ऑन युअर ओन प्रोग्रेस, द डेस्टिनेशन मॅटर्स मोर दॅन द स्टार्टिंग ब्लॉक. कोण कुठून सुरुवात केली याने काहीही फरक पडत नसतो. तुमची जर्नी जी आहे, तुमची जर्नी महत्वाची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये काय काम करता हे जास्त महत्वाचं. ठीक आहे, टू स्टुडंट रेअरली स्टार्ट फ्रॉम द सेम पोझिशन. कंपेअरिंग युअर डे 1 विथ समवन एल्स 3 year इज अ अनफेअर रेस. ठीक आहे, त्यामुळे त्या गोष्टीला कम्पेअर नका करू. सध्या तुम्ही काय करू शकता किंवा तुम्ही आधी काय केलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही काय शिकले, त्या चुकांमधून काय शिकले, आणि आता पुढे जायचंय, तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या गोष्टी मॅटर करतात. ठीक आहे, त्यानंतर द डेंजर ऑफ द लेबल. काही लोकांनी स्वतःवर लेबल लावून घेतलेले. काय लेबल लावून घेतलेले? आय एम वीक इन मॅथ्स और आय एम नॉट टॉपर मटेरियल. माझं मॅथ्स खूपच वीक आहे, माझं सीईटीचं काही खरं नाहीये, मी टॉपर मटेरियल नाहीये, त्याच्यामुळे माझा काही स्कोर येणार नाही, मला काही रँक भेटणार नाही, मी काही टॉपर मध्ये येत नाही. यानी काय होतं? व्हॅलिडेटिंग द इनिशियल फॉल्स बिलीफ. ठीक आहे, डिक्रीज एफर्ट, सबकॉन्शियस विड्रॉल फ्रॉम डिफिकल्ट टास्क, स्ट्रॉंगर लेबल, द सायकल रिपीट्स अँड हार्डन्स. याच्याने काय होतं, आपल्या माइंड मध्ये काय होतं की आपण डिफिकल्ट टास्क करू शकत नाही, हे आपलं माइंड आपल्याला सांगत राहतं सारखं. की जर आपण म्हणालो की नाही नाही मला ते येतच नाही मॅथ्स, मग मी काय करणार आहे, माइंड आपल्याला तेच सांगतं. आपण किती प्रयत्न केला तरी माइंड आपल्याला काय सांगतं, नाही 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 तुझं काही नाही होऊ शकत, तुझं काही नाही होऊ शकत. मग हे आपले बिलीफ आपल्याला तोडावं लागतील. आपल्याला आपण जे आपल्या भोवती जे फेन्सिंग केलेलं आहे, लिमिटेशन, आपण स्वतः भोवती लिमिटेशन ठेवलेले आहेत. आपण आपली काय म्हणतात त्याला, आपण आपली ॲबिलिटी ओळखत नाही, आणि मग त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. तुमची ॲबिलिटी काय, तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे.
सगळ्यात पहिल्यांदा ह्या डेंजर बिलीफ मधून, या लेबल मधून बाहेर या की मला काहीच येत नाही किंवा मी खूप, ठीक आहे, तसं काही नसतं. सीईटी देताना असेल किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देताना असेल, सगळ्या मुलांसाठी एक्झामचा पेपर जो असतो तो त्याच पद्धतीने आलेला असतो. त्यामुळे मी सेम याच्यासाठी म्हणत नाहीये, त्याचं कारण सगळ्या शिफ्ट मध्ये वेगवेगळा पेपर येतोय. त्यामुळे सेम टाईपचा मी म्हणू शकतो, सेम टाईपचा पेपर आलेला असतो. त्यामुळे असं काही नाहीये एखादा मुलगा 12वी नंतर पहिल्यांदा जेई देतोय आणि दुसरा मुलगा 5वी पासून दरवर्षी जेई देतोय, असं नसतं. जेडबलई ही 12वी नंतरच द्यावी लागते. त्यामुळे तुमच्याकडेही तेवढा वेळ आहे, तुम्ही पण त्या गोष्टी करू शकता. त्यामुळे पहिले तर डोक्यातून हे काढून टाका. लेट ब्लूमर्स एक्झिस्ट एव्हरीवेअर. लेट ब्लूमर्स म्हणजे उशिरा चालू करणारे जे लोक असतात ते सगळीकडे असतात का? येस, तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये बघा, कोणत्याही फील्डमध्ये असेल, कंपनी चालू करणारे असतील, क्रिकेटमध्ये असतील, त्याच्यानंतर फिल्मच्या करिअरमध्ये असतील, स्टुडंट पण जे आहेत लेट ब्लूमर म्हणजे जे लेट चालू करतात, त्यांचं सक्सेसफुल होण्याचं काय चान्सेस कमी असतात का? नाही, त्यांचे पण चान्सेस असतात, नक्कीच असतात, जर त्यांनी प्रॉपर एफर्ट दिले तर. स्टेज 1 काय? बिकेम सिरियस लेटर. स्टेज 2 इम्प्रूव्ड स्टेडीली. स्टेज 3 यूज रिमेनिंग टाइम वाईजली. ठीक आहे, राईट. जे लोक नंतर सिरियस झाले, त्याच्यानंतर जे लोक स्टेडी इम्प्रूव्ह केलं त्यांनी सेकंड स्टेज मध्ये आणि रिमेनिंग टाइम वाईजली यूज केला, तर ते पण लोक सक्सेसफुल होतात, जरी तुम्ही लेट असले तरी पण. हे लेट ब्लूमरचं हे मला टाकण्याची गरज का वाटली त्याचं कारण सांगतो. याच्या आधीची एक स्लाइड होती की त्याच्यामध्ये होतं की काही लोकांनी आधी चालू केलंय, आम्ही तर लेट चालू केलंय, ते टॉपर होणार आहे, आम्ही नाही होणार आहे. हे जे कंपॅरिझन आहे ना, हे कंपॅरिझन काहीच कामाचं नाही. आलं का लक्षात? तुम्ही जरी लेट चालू केलं, लेट अभ्यास चालू केला, आता मी म्हणतो 2027 काही दिवसच राहिले आहेत, याच्या आधी 11वी काही लोकांची वेस्ट गेलेली आहे, काहीही फरक पडत नाही. इथून पुढे खूप चांगला सिरियसली जर अभ्यास केला, स्टील इट इज अचिवेबल. जर तुमचं टार्गेट खूप भारी आहे, 99% प्लस तुमचं टार्गेट आहे, तुम्ही खूप अभ्यास केला, समहाऊ ते अचीव्ह नाही झालं डिसेंबरच्या अटेम्प्टला, तोच फ्लो, तोच टेम्पो कायम ठेवा. तुम्ही एप्रिल पर्यंत जा, नक्कीच ते एप्रिलच्या एक्झाम मध्ये अटेम्प्ट मध्ये तुम्हाला मिळून जाईल. डिसेंबर असो किंवा एप्रिल असो, जो बेस्ट ऑफ 2 चा स्कोर आहे तोच भेटणार आहे असं पण आपल्या प्रयत्नामध्ये कमी नाही पडाल, माझं म्हणणं ते. ठीक आहे, जरी तुम्ही लेट स्टार्ट करताय तरी पण तुमचा अभ्यास प्रॉपरली होऊ शकतो. राईट, स्टील हॅव द इनफ टाइम टू ट्रान्सफॉर्म देअर स्टँडिंग. स्ट्रॉंग फिनिश ऑलमोस्ट ऑलवेज बीट्स द स्ट्रॉंग स्टार्ट. स्ट्रॉंग फिनिश ऑलवेज बीट्स द स्ट्रॉंगर स्टार्ट. ठीक आहे, म्हणजे मी बऱ्याचदा क्रिकेटचे एक्झाम्पल याच्यासाठी देतो कारण ते रिलेट करायला खूप सोपे आहेत. म्हणजे एखाद्या बॅट्समननी खूप स्लो खेळला तो, म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट खूप कमी आहे T20च्या मानाने, म्हणजे त्यांना जवळपास 45 बॉलमध्ये 50 रन काढले. T20च्या मानाने जरी 100च्या वर स्ट्राईक रेट आहे तरी पण T20च्या मानाने खूप कमी आहे. पण 45 बॉलमध्ये 50 काढले आधी, आणि नंतर त्यांनी जे 15 बॉल खेळले, म्हणजे 45 वरून 60 बॉलवर आला, पुढच्या 15 बॉलमध्ये त्यानं 50 रन काढले. 15 बॉलमध्ये 50 रन काढले, म्हणजे टोटल 60 बॉलमध्ये 100 केले. मग त्याच्यामध्ये काय झालं की स्ट्रॉंग फिनिश ऑलमोस्ट ऑलवेज बीट्स अ स्ट्रॉंग स्टार्ट. एंड रिझल्ट काय? त्यानं 100 रन काढले 60 बॉलमध्ये. 60 बॉलमध्ये 100 रन हा स्ट्राईक रेटच कॅल्क्युलेट होणार आहे कधी पण. तुम्ही पहिल्या 45 मध्ये 50 काढले हे कोणीच विचारणार नाही. 60 मध्ये 100 भारी आहे का? हो भारी आहे. तेच मॅटर, तेच मॅटर. त्यामुळे कमी दिवस जरी राहिले त्याच्यात तुम्ही किती कव्हर करताय, कशा पद्धतीने कव्हर करताय, कशी स्ट्रॅटेजी प्लॅन एक्झिक्यूट करताय, त्या गोष्टीला मॅटर आहे, 100% आहे. द मेकॅनिक्स ऑफ कंपाऊंडिंग इम्प्रुव्हमेंट. मग आपण कशा कशा पद्धतीने गोष्टी करू शकतो? 1 वीक टॉपिक एव्हरी वीक, 1 चॅप्टर एव्हरी मंथ, 1 हॅबिट ऍट अ टाइम. आपल्याला वीक टॉपिक्सला पण आपल्याला घेऊन जायचं सोबत. स्ट्रॉंग एक टॉपिक असेल, इथं मी जरी एक टॉपिक लिहिलंय, एक चॅप्टर लिहिलंय, आपल्याला एक टॉपिक, 2 टॉपिक, 3 टॉपिक, 4 टॉपिक असे टॉपिक आधी डिवाइड करावं लागतील आपल्या सिलेबस नुसार. त्याच्यानुसार प्रिपेअर करत करत पुढे जावं लागणार आहे. महत्वाचा पार्ट. द अॅनाटॉमी ऑफ अ सीईटी विनर. सीईटी विनर कसे असतात? लर्निंग रिलेंटलेसली फ्रॉम मिस्टेक्स पासून शिकतात. अडॅप्टिंग क्विकली व्हेन इनिशियल प्लॅन्स फेल. समजा असं वाटलंय की नाही झालं कव्हर या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यात परत काहीतरी प्लॅन करतील, परत वेगळ्या पद्धतीने काहीतरी गोष्टी करतील.
सिस्टमॅटिकली इम्प्रुव्हिंग वीक एरियाला सिस्टमॅटिकली इम्प्रूव्ह करतील. जसं मी सांगितलं, टेस्ट दिली, टेस्टला फक्त देऊन फायदा नाही. टेस्ट मध्ये किती मार्क पडले, कमी पडले, कुठे कमी पडले, कसे कमी पडले, काय रिझन आहे, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून त्याच्यानंतर पुढच्या टेस्टला जाणे. सो दॅट इज सिस्टमॅटिकली इम्प्रुव्हिंग वीक एरियाज. स्टेइंग इन द रेस लॉंगर दॅन द कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन असणारच आहे, पण रेसमध्ये लॉंगर असणं, स्टे करणं महत्वाचं आहे. सो दॅट तुम्ही रेसमध्ये असले तर तुम्ही आपोआप कॉम्पिटिशन मध्ये येता. टॅलेंट हेल्प्स, कन्सिस्टंट इम्प्रुव्हमेंट हेल्प्स एंटायरली. मोर सक्सेसफुल सीईटी स्टुडंट्स आर रेअरली परफेक्ट, दे आर अडॅप्टेबल. ठीक आहे. आता मॅथ्स वर्ग तुमच्यासाठी काय करतोय, आम्ही तुमच्यासाठी काय करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. याच्या आधी आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत. युट्यूब वरती स्ट्रॅटेजी व्हिडिओ असतील, वन शॉट रिव्हिजन असतील, लाईव्ह गायडन्स सेशन असतील, चॅप्टर प्रायोरिटायझेशन, रिअल स्टुडंट प्रॉब्लेम जे असतात ते, त्या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. त्याच्या सोबत ऍपमध्ये टेस्ट सिरीज, लाईव्ह बॅचेस, स्ट्रक्चर्ड प्रिपरेशन सपोर्ट, एक्झाम ट्रेंड्स, प्रॅक्टिकल गायडन्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍप आहे आपलं मॅथ्स वर्गाचं, ते पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ठीक आहे. बिल्ड फॉर स्टुडंट्स हू वॉन्ट टू इम्प्रूव्ह रिगार्डलेस ऑफ देअर करंट लेवल, हेल्पिंग यू मूव्ह फ्रॉम व्हेअर यू आर टुडे टू व्हेअर यू वॉन्ट टू बी टुमॉरो. ठीक आहे. सो आता काय स्टेज आहे, याच्यापेक्षा उद्या तुम्हाला कुठं पोहोचायचंय, त्याच्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. मॅथ्स वर्गाची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे. त्यामुळे चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सगळ्या नोटिफिकेशन जे आहेत ते वेळेच्या वेळी बघत राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.